नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये शासकीय विश्रामगृहामध्ये आहात। या ठिकाणी शिवाजीराव काळगे साहेब, लातूरचे खासदार, या ठिकाणी आलेले आहेत। नेमकं आज पत्रकार परिषद आणि एक बैठक झाली, नेमकं काय आहे ते आपण विचारूया। काळगे साहेब, नेमकं आजचा दौरा कशाच्या माध्यमातून? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या वतीनं नुकत्याच झालेल्या स्पेशल अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जे नारीवंदन जे विधेयक पेश करण्यात आलेलं होतं आणि ते 2/3 बहुमत न मिळाल्यामुळं रिजेक्ट झालं। त्या संदर्भात भारतीय जनता पक्षाकडनं जी काँग्रेसच्या विरोधात मोहीम चालवली जाते त्या मोहिमेचं स्पष्टीकरण सगळ्यांना देता यावं, त्याचबरोबर जनतेला काँग्रेसची भूमिका कळावी या उद्देशानं आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात। काय भूमिका होती काँग्रेसची संसदेमध्ये की आज भाजपचे सर्वच कार्यकर्ते काँग्रेसनं विरोध केला म्हणून हे विधेयक पारित झालं नाही असा आरोप आहे तुमच्यावर? नेमकं काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे विधेयक 2023ला ऑलरेडी पास झालेलं आहे। बरं, 2023ला फक्त लोकसभा आणि राज्यसभा ह्या दोन सभागृहात मिळून 2 मतं विरोधात गेलेले आहेत। बरं, फक्त 2 मतं, आणि बाकीची जी सगळी मतं आहेत ती ह्या विधेयकाच्या फेवरमध्ये पडलेली आहेत। त्यामुळं हे विधेयक ऑलरेडी मंजूर झालेलं असताना केवळ डिलिमिटेशनचा मुद्दा पुढं करण्यासाठी ह्या विधेयकाचा आधार घेऊन भारतीय जनता पक्षानं हे विधेयक परत इंट्रोड्यूस केलेलं आहे। आणि याच भूमिकेला भारतीय जनता पक्षाच्या काँग्रेसचा विरोध आहे। महिलावर अन्याय केला आहे काँग्रेसनं असं स्पष्ट पंतप्रधान मोदी बोलत आहेत। बिलकुल चुकीचं आहे, बिलकुल चुकीचं आहे। कारण मी जसं आत्ता पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा ह्या महिला राहिलेल्या आहेत। मग ते ॲनी बेझंट असतील, त्या सरोजिनी नायडू असतील, इंदिरा गांधी असतील, सोनियाजी असतील, ह्या सगळ्या महिला स्वातंत्र्यानंतर इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी, त्याच्या अगोदरसुद्धा 3 महिला या अध्यक्ष म्हणून दिलेल्या आहेत। उलट भाजपाने आत्तापर्यंत त्यांच्या पक्षाचा एकही अध्यक्ष महिला अध्यक्ष दिलेला नाही। आता उलट दुसरी जर बाजू बघितली आपण तर सध्या जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यामध्ये जे सध्या आरक्षण दिलेलं आहे ते सुद्धा काँग्रेसनेच दिलेलं आहे। मग PV नरसिंहरावच्या काळामध्ये हे 33% रिझर्वेशन हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेसने दिलेलं आहे। आणि तुम्ही जर संख्या बघितली, मंत्र्यांची संख्या असेल, खासदारांची संख्या असेल, तर ह्या प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्ष सातत्यानं महिलांवर अन्याय करत आलेला दिसतो। आता काँग्रेसची भूमिका काय महाराष्ट्रभर, देशभर कसा ही मुद्दा? आता हा जो मुद्दा आहे हा केवळ म्हणजे लोकांचा भ्रम दूर व्हावा, लोकांमध्ये काँग्रेसची भूमिका पोहोचावी, एवढ्या केवळ एका उद्देशाने आम्ही आज इथं आलो। आता काय आव्हान करणार देशाला तुम्ही? देशाला आव्हान करणार, ह्यांचं थोतांड जे आहे यांचं भारतीय जनता पक्षाचं ते उघडं झालेलं आहे। हे जे उरबडवेगिरी सध्या चालू आहे सगळीकडं ही खोटी आहे। हे ह्यांचे अश्रू जे आहेत ते मगरीचे अश्रू आहेत। आणि केवळ चालू असलेल्या इलेक्शनमध्ये महिलांचा पाठिंबा मिळावा या केवळ राजकीय उद्देशापोटी हे सगळं रणनं चालू आहे। आपलं नाव सांगा पूर्ण? मी डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे, खासदार लातूर। हे आहेत काळगे साहेब, लातूरचे खासदार आहेत। काँग्रेसची भूमिका महिलांच्या बाजूनं आहे हे क्लिअर करण्यासाठी ते धाराशिवला आले होते आणि भाजपाचा जे षडयंत्र आहे ते हाणून पाडावं, महिलांच्याच बाजूला काँग्रेस पक्ष आहे, पण काँग्रेस पार्टी आहे असं त्यांनी सांगितलं आहे। बघूया येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस हे महिलांच्या आणि देशाच्या पाठीशी कशा पद्धतीनं राहणार आहे तेच पाहूया येणाऱ्या काळातच। मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा। धन्यवाद। धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र।